नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव अतिशय उत्साहाने, आनंदाने साजरा करत असतो. या निमित्ताने आपण आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करत असतो. तर मित्रांनो, आपण यापूर्वी या वर्षीच्या गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करत असताना कोणकोणते आगळेवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो, याविषयीची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे आणि निश्चितपणे ते सगळे उपक्रम, कार्यक्रम आपल्याला आवडलेले असतीलच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती म्हणजे गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा. तर मित्रांनो, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जो कार्यक्रम आयोजित करणार आहोत, त्या कार्यक्रमाची म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, आभारपर्यंत कोणकोणते कार्यक्रम आपण कोणत्या-कोणत्या टप्प्याने आणि कोणत्या-कोणत्या क्रमाने घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण कोणत्या-कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून आपला जो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, कार्यक्रम आहे, तो अतिशय संस्मरणीय असा ठरेल, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि निश्चितपणे या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा तुम्हाला आवडेल. या रूपरेषेप्रमाणेच तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम देखील घ्याल. तुम्हाला हा व्हिडिओ मदत होईल, या व्हिडिओची मदत होईल. आणि त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, आता अधिकचा वेळ न दवडता आपण यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत असताना आपण जो शाळेत कार्यक्रम घेणार आहोत, त्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आता पाहूया. मित्रांनो, गुरुपौर्णिमा उत्सवातील पहिला कार्यक्रम आहे तो म्हणजे स्वागत व प्रास्ताविक. तर या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर शिक्षक, त्याचबरोबर आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक या सर्वांचं आपण सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करायचं आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाबद्दल म्हणजे गुरुपौर्णिमाच्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दलची माहिती देणारे, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचं महत्त्व स्पष्ट करणारे प्रास्ताविक सुद्धा या ठिकाणी सादर करायचं आहे आणि हे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी करायचं. तर हा आपला पहिला कार्यक्रम आहे तो म्हणजे उपस्थितांचं स्वागत करणे, शब्दसुमनांनी स्वागत करणे आणि प्रास्ताविक सादर करणे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाल्यानंतर आपण आपल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड करायचे आहे. जे उपस्थित मान्यवर असतील, प्रमुख पाहुणे असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यामधून आपण एकाची या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून निवड करायची आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी त्या अध्यक्ष निवडीला अनुमोदन द्यायचं आहे आणि त्याचबरोबर लगेचच आपले अध्यक्ष आणि सर्व उपस्थित मान्यवर यांची थोडक्यात ओळख उपस्थितांना करून द्यायची आहे. यानंतर मित्रांनो, पुढचा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे दीप प्रज्वलन आणि सरस्वती माता फोटोपूजन. तर मित्रांनो, अध्यक्ष निवड झाल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांना सूत्रसंचालकांनी विनंती करायची आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावे आणि त्याचबरोबर सरस्वती मातेच्या फोटोचं देखील हार घालून पूजन करायचं आहे. आणि यावेळी हा कार्यक्रम चालू असताना बॅकग्राऊंडला जर आपण गुरुमंत्र लावलं, गुरुवंदना लावली तर निश्चितपणे अजून ते अट्रॅक्टिव्ह कार्यक्रम होऊ शकतो. तर हा आपला तिसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे दीप प्रज्वलाने सरस्वती मातेच्या फोटोपूजन. दीप प्रज्वलन झाल्यानंतर मित्रांनो, या गुरुपौर्णिमा उत्सवातील आपला मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे गुरूंची पूजा आणि वंदन कार्यक्रम. तर मित्रांनो, सर्व म्हणजे शाळेतील आपले जे सर्व शिक्षक आहेत, या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं पाय धुवायचं आहे, त्याचबरोबर त्यांना टिळा लावायचा आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे. जर शक्य झालं तर हार अर्पण करायचे आहेत, म्हणजे हार देखील घालायचे आहेत आणि सर्व शिक्षकांवर, सर्व विद्यार्थ्यांनी, उपस्थितांनी सामूहिकरित्या पुष्पवृष्टी करायची आहे किंवा पुष्पवृष्टी करून आपण त्यांना स्टेजवर आमंत्रित देखील करू शकतो. तर हा तिसरा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा देखील कार्यक्रम चालू असताना आपण बॅकग्राऊंडला गुरुवंदनाचं जे आहे ती लावू शकतो किंवा गुरुर्ब्रह्मा जो श्लोक आहे तो देखील आपण लावू शकतो. सूत्रसंचालक असतील ते स्वतः देखील गीत गायन या ठिकाणी करू शकतात. तर अशा पद्धतीनं हा आपला पुढचा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे गुरूंची पूजा आणि वंदन कार्यक्रम. मित्रांनो, गुरुपौर्णिमा उत्सवातील गुरूंची पूजा आणि वंदन झाल्यानंतर पुढचा आपण कार्यक्रम घ्यायचा आहे तो म्हणजे भाषण स्पर्धा, माझा आवडता शिक्षक किंवा माझे आदर्श शिक्षक. तर आपल्या शाळेतील एक ठराविक निवडक विद्यार्थ्यांची आपण दोन तीन मिनिटांची अशी छोटी छोटी भाषणे या ठिकाणी सादर करून घ्यायचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांना संधी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आपण निश्चितपणे घेऊ शकतो, पण कार्यक्रम थोडा वाढू शकतो. त्याऐवजी आपण काही ठराविक विद्यार्थ्यांची जर आपण भाषणे घेतली तर निश्चितपणे चांगलं होऊ शकतं. तर गुरूंची वंदना झाल्यानंतर, गुरूंचं वंदन झाल्यानंतर आपण भाषण स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचा आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यानंतर पुढील जो महत्त्वाचा कार्यक्रम आपण घेणार तो म्हणजे थँक्स टीचर हस्तलिखित कार्ड आणि थँक टीचर वॉल सादरीकरण. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपण आपल्या विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगायचे आहेत. तर प्रत्येक वर्गाने त्यांच्या शिक्षकांसाठी बनवलेली ग्रीटिंग कार्ड असतील किंवा हस्तलिखित बनवलेलं असेल किंवा पोस्टर स्पर्धा सुद्धा आपण बोललो होतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, तर बनवलेले पोस्टर्स असतील तर या सर्वांचं सादरीकरण आपण या कार्यक्रमामध्ये करायचं आहे. किंवा जर त्याचं प्रदर्शन मांडलं असेल तर ते प्रदर्शनाचं मध्ये जाऊन आपण फेरफटका सर्व पाहुण्यांना घेऊन फेरफटका मारायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण जर थँक टीचर वॉल बनवली असेल, यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपण बोर्डवर
एखादं थँक टीचर वॉल बनवणार, ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी, उपस्थित मान्यवर असतील किंवा येणारे पालक वगैरे असतील, ते आपल्या शिक्षकांबद्दलचा संदेश किंवा 4 शब्द, 4 ओळी, एखादी कविता लिहितील. तर असं जर तुम्ही काही केलं असेल तर त्या सर्व गोष्टींचं सादरीकरण आपण यावेळी करायचं आहे. आणि निश्चितपणे हा कार्यक्रम तुम्ही घ्या. हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे, थँक टीचर ग्रीटिंग कार्ड आणि थँक्यू टीचर वॉलचं सादरीकरण. चला तर मित्रांनो, हा कार्यक्रम घेतल्यानंतर आता पुढचा कार्यक्रम कोणता आहे तो बघूया. मित्रांनो, सादरीकरण झाल्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम घेणार तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. जर आपल्या शाळेमध्ये नियोजन केलं असेल तरच आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो. एक अर्ध्या तासाचा, 1 तासाचा कार्यक्रम हा घेऊ शकतो. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थी गीत गायन करतील किंवा गुरुपौर्णिमेचं महत्त्व दाखवणारे, गुरूंचं महत्त्व सादर करणारे काही नाटिका सादर करतील. त्याचबरोबर कविता गायन करतील, एखादं नृत्य असेल ते सुद्धा सादरीकरण होईल. जर आपल्या शाळेनं आयोजन केला असेल तर हा सांस्कृतिक कार्यक्रम आपण यावेळी इथे घेऊ शकतो. मित्रांनो, यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम घ्यायचा आहे तो म्हणजे गुरूंचा गौरव, शिक्षकांचा सन्मान सोहळा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मार्फत पुष्पगुच्छ असेल, शाल असेल किंवा एखादं सन्मानपत्र असेल, एखादं शील्ड वगैरे जर पॉसिबल झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या शिक्षकांना भेट द्यायच्या आहेत. त्याचबरोबर या निमित्ताने जर काही गावांमधील आपल्या शाळेतील माजी शिक्षक आले, म्हणजे रिटायर्ड शिक्षक, निवृत्त शिक्षक आले असतील तर त्यांचा सुद्धा सन्मान आपण या निमित्ताने करायचा आहे. जर तुमची शाळा मोठी असेल, भरपूर शिक्षक असतील तर त्या सर्व शिक्षकांमधून एखाद्या शिक्षकाला, म्हणजे जे खरोखर एखादा होतकरू शिक्षक आहे, खूप चांगलं काम करतो, अशा शिक्षकाला या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार देखील आपण देऊ शकतो शाळेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं. तर हा कार्यक्रम आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावेळी घ्यायचा आहे तो म्हणजे शिक्षकांचा सन्मान सोहळा. आता शिक्षकांचा सन्मान सोहळा झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम कोणता आहे ते इथे बघूया. मित्रांनो, शिक्षकांचा सन्मान झाल्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदक्षिणा उपक्रम. आता मित्रांनो, हा कार्यक्रम आपण प्रत्येक शाळेमध्ये, म्हणजे या आपल्या गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये घ्यायचाच आहे. आणि यावेळी सर्वात आधी आपल्या मुलांना आपण हे सांगायचं आहे की आपली मुलं जे शिकणार आहेत, मुलांची शिस्त असेल, मुलांचा अभ्यास असेल, मुलांनी मिळवलेले यश असेल, हेच एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीनं गुरुदक्षिणा असते. म्हणजे आपला विद्यार्थी शिकला, मोठा झाला तर हाच आपल्यासाठी काय असतो, गुरुदक्षिणा असतो. हे आपण आधी आपल्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करायचं आहे. आणि या निमित्ताने गुरुदक्षिणा म्हणून आपण प्रत्येक शिक्षकाच्या नावाने आपल्या शाळेच्या आवारामध्ये एक झाड लावायचं आहे, वृक्षारोपण करायचं आहे. आणि त्याचबरोबर जर पॉसिबल झालं तर आपण आपल्या शाळेच्या वाचनालयासाठी, लायब्ररीसाठी पुस्तकं सुद्धा दान करण्याचा उपक्रम आपण या निमित्ताने घेऊ शकतो. तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण हा गुरुदक्षिणा उपक्रम आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आता यानंतरचा पुढचा उपक्रम बघूया. मित्रांनो, गुरुदक्षिणा उपक्रम झाल्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत, वळणार आहोत तो म्हणजे शिक्षकांचे अनुभव आणि गुरूंच्या आठवणी. तर या निमित्ताने आपण आपले जे शिक्षक आहेत ते शिक्षक स्वतःचे अनुभव सांगतील, त्यांच्या गुरूंच्या आठवणी सांगतील. आणि त्यांच्यामुळं, त्या आठवणींमुळं, त्या प्रसंगांमुळं निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य आहे ते सुद्धा ते विशद करतील, जेणेकरून उपस्थितांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या विद्यार्थ्यांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. तर हा कार्यक्रम आता आपण या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे शिक्षकांचे अनुभव आणि गुरूंच्या आठवणी. मित्रांनो, शिक्षकांचे अनुभव झाल्यानंतर पुढील कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे सर्व उपस्थित मान्यवरांचे मनोगत. तर मित्रांनो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, इतर काही मान्यवर असतील, या सर्व मान्यवरांचा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मनोगत घ्यायचं आहे. आणि सर्वांची मनोगत झाल्यानंतर शेवटचा आपला कार्यक्रम तो म्हणजे आभार प्रदर्शन आणि समारोप कार्यक्रम. तर यामध्ये आपण शेवटी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मान्यवरांचे आभार मानायचे आहेत. आणि आभार मानल्यानंतर आपण वंदे मातरमाच्या गीताने या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. आणि कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर आपण उपस्थितांसाठी काहीतरी गोड खाऊ असेल, जे काही तुम्ही नियोजन केलं असेल ते देऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे या टप्प्याने, या क्रमाने आपण घेऊ शकतो. ही संपूर्ण रूपरेषा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता ही रूपरेषा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा. किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं किंवा कोणत्या क्रमाने कार्यक्रम घेता ते सुद्धा जर आपण या कमेंटमध्ये लिहिलात तर नक्की आम्हाला सुद्धा आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळेल. आणि इतर काही तुमच्या सजेशन्स असतील या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने तर त्या देखील या ठिकाणी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला
अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज आहेत, माहितीपर व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिहा आणि भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.